ए टू झेड हेल्दी टिफिन सिरीजमधील आजचे आपले लेटर आहे टी आणि आज आपण पाहणार आहोत थालीपीठ. थालीपीठ म्हटलं की सगळ्यांना आठवते ती भाजणी, पण इथे आपण भाजणीशिवाय थालीपीठ कसे करायचे ते पाहणार आहोत. इथे थालीपीठ बनवण्यासाठी मी 1 चमचा जिरे, अर्धा चमचा ओवाची पावडर करून घेतली आहे. त्यामध्येच आपल्याला 1 लसूण आणि 1 मिरची देखील बारीक करून घ्यायची आहे. इथे मी 1 दुधी घेतलेला आहे. लक्षात घ्या, आपल्याला दुधीची कधीही टेस्ट करून घ्यायची आहे. दुधी जर आपल्याला कडू लागला तर तो आपल्याला यूज नाही करायचा आहे. दुधी मी स्वच्छ धुवून किसून घेत आहे. त्याची साल किंवा बिया मी अजिबात काढून टाकणार नाही आहे. सगळं आपल्याला थालीपीठमध्ये वापरायचं आहे. बघू शकता इथे मी पूर्ण दुधी किसून घेतलेलं आहे आणि एवढंच मी फक्त वेस्ट त्याचं टाकून दिलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये 2 चमचे मक्याचं पीठ, 2 चमचे नाचणीचं पीठ, 2 चमचे बेसन, 2 चमचे तांदळाचं पीठ आणि इथे मी हे घेतलं आहे मिक्स मिलेट मखाना पावडर. त्याच्यामध्ये मी 8-9 कढीपत्ते एकदम बारीक चिरून ॲड केलेले आहेत. 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा हळद, 2 चमचे धनेपूड आणि चिमूटभर हिंग. आपण केलेले लसूण आणि याचे वाटण ॲड करून थोडीशी कोथिंबीर ॲड करून आपल्याला हे घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. दुधी हा लवकर काळा पडतो, त्यामुळे आपल्याला पटपट त्याच्यामध्ये पीठ मिक्स करून कालवून घ्यायचे आहे. आणि आता हे सगळं कालवून झाल्यावर दुधीला स्वतःचं पाणी असतं, त्यामुळे मी आता इथे ज्वारीचं पीठ लागेल तसं ॲड करणार आहे. इथे मी 2 चमचे तीळ ॲड केलेले आहेत. ऑप्शनल आहेत, उन्हाळा असल्यामुळे तुम्हाला हवं असेल तरच टाका. खूप जण दुधीची स्किन आणि बिया खात नाहीत, ते काढून टाकतात आणि फक्त गाबा घेतात. तर असं करू नका. दुधीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये दुधी ही शरीरासाठी खूप चांगली आहे. दुधीपासून आपल्याला व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते, त्यामुळे बोन हेल्थसाठी दुधी ही खूप महत्त्वाची आहे. थालीपीठ आपल्याला मस्त पाणी लावून छान थापून घ्यायचे आहे आणि एक बाजूने आपल्याला हे असं झाकून शिजवायचे आहे, कारण दुधी आपण कच्ची वापरलेली आहे. आपण याच्यामध्ये बारीक कढीपत्ता चिरून टाकला आहे, त्याच्यामुळे थालीपीठाला एक खमंग अशी टेस्ट येते. थालीपीठाला होल केल्याने खालून वाफ वर येते आणि व्यवस्थित थालीपीठ दोन्ही साईडने भाजले जाते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल किंवा तूप लावून थालीपीठ छान भाजून घ्या. दोन्ही साईडने असे दाबून भाजा, म्हणजे काठात कच्चे राहणार नाहीत. गरम गरम थालीपीठावर मस्त लोणी लावून घ्या आणि छान दह्यासोबत तुम्ही हे खाऊ शकता. तर कशी वाटली आजची आपली ही दुधी भोपळ्याच्या थालीपीठांची रेसिपी मला नक्की कळवा. थँक्यू.